त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे 15 ऑगस्टचा 80वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामपंचायत सरपंच श्रीमती जिजाताई लांडे यांच्या हस्ते अंजनेरी ग्रामपंचायत व प्राथमिक शाळेतील ध्वजांचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून अंजनेरी ग्रामपंचायतच्या वतीने वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले। तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या विस्तारीकरण व नूतनीकरणाच्या फलकाचे अनावरण अंजनेरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन राजाभाऊ चव्हाण, संचालक दिलीप चव्हाण, सरपंच जिजाताई लांडे, उपसरपंच सागर चव्हाण व हितेश लांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। ग्रामपंचायत कार्यालयात लोकनेते कैलासवासी मधुकर मनाजी लांडे यांची प्रतिमा कायमस्वरूपी लावण्यात आली। मधुकर लांडे यांनी आपल्या हयातीतील सुमारे 50 वर्ष गावाच्या विकासासाठी योगदान दिले। विकासाची गंगा गावात आणली आहे। त्यांच्या कार्याची आठवण आणि गावासाठीच्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली आहे। याचप्रमाणे मातोश्री सोनाई माध्यमिक विद्यालय ग्रामपंचायत सदस्य कुमारी राजश्री लांडे यांच्या हस्ते, जय हनुमान पाणी वापर संस्थेत चेअरमन निवृत्ती चव्हाण यांच्या हस्ते, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामपंचायत सदस्य कमलेश शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। शाळेत देशभक्तीपर चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं। कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य भास्कर लहांगे, रामदास बेंडकोळी, संचालक गणेश चव्हाण, राजूश्री, माजी चेअरमन शरद चव्हाण, पोलीस पाटील संजय चव्हाण, माजी सैनिक दत्तू चव्हाण, संचालक नरेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर सोनवणे, निलेश चव्हाण, परसराम चव्हाण, गोटीराम करंडे, हिरामण चव्हाण, दिलीप अण्णा चव्हाण, अंबादास चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद चव्हाण, उभाटा अंजनेरी गटाचे प्रमुख विकास चव्हाण, माणिकराव भाऊ चव्हाण, सुरेश तात्या चव्हाण, तुकाराम चव्हाण, गणपत बेंडकोळी, भोराजी मामा निंबेकर, दिलीप शिंदे, जगन बदाते, भोराजी निंबेकर, तंबू नाना चव्हाण, संतोष चव्हाण, राजाभाऊ जाखेरे आदींसह सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अरुण शिंदे उपस्थित होते। ग्रामविकास अधिकारी संदीप जाधव व ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षिका, मातोश्री सोनाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे प्रतिनिधी, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा वर्कर्स, विद्यार्थी तसेच शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अंजनेरी गावात देशभक्तीमय वातावरण निर्माण झालं होतं। विविध विकास कामांच्या उद्घाटनामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलंय। नाशिक लोकशाही न्यूज साठी त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी अरुण प्रभाकर शिंदे।